नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। स्कॉलरशिपचा पेपर जवळ आलेला आहे, अभ्यास सगळ्यांचाच झालेला आहे, सगळेजण अभ्यास करतायत। पण अभ्यासासोबतच महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे पेपर कसा सोडवायचा। कारण पेपर कसा सोडवतो यावर आपलं यशस्वी होणं खूप जास्त अवलंबून असतं। सगळ्यात महत्त्वाच्या यामध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी ज्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत त्या प्रो टिप्स असणार आहेत की ज्यामुळे तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढणार आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण परीक्षा झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। स्कॉलरशिपच्या परीक्षेचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ, आणि हा पेपर आहे रविवारी। दोन पेपर होणार आहेत। पहिला पेपर आहे 11 ते 12:30 आणि दुसरा पेपर जो आहे तो आहे 2 ते 3:30। मग 11 वाजता पेपर आहे पहिला, तर सेंटरला कधी जायचं तर सेंटरला आपल्याला 10:30च्या पूर्वी जायचं आहे। 10:30ला तर आपल्याला वर्गामध्ये एंट्री मिळणार आहे। त्यापूर्वी सेंटरवर आपण नवीन असतो, सेंटर आपल्याला माहीत नसतं, कोणते ब्लॉक कुठे आहेत हे माहीत नसतात, त्यामुळे आपला सीट नंबर कोणत्या हॉलमध्ये आलेला आहे तो नंबर पाहणं, तो वर्ग शोधणं, आणि या सुरुवातीच्याच वेळेला जर धावपळ झाली तर आपण गोंधळून जातो आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवर होत असतो। त्यामुळे आपल्या पालकांना ती जबाबदारी द्यायची आहे की मला 10 ते 10:15 पर्यंत माझ्या सेंटरला पोहोचवायचं आहे। सेंटर कुठे आहे हे पक्कं माहीत नसेल तर आदल्या दिवशी सेंटरला व्हिजिट करून घ्या। पेपरला जाताना कोणतं साहित्य बरोबर न्यायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट। तुमचं हॉल तिकीट घेतलंय की नाही याची खात्री करायची आहे। 2 बॉल पेन घेऊन जायचे आहेत आणि जाताना दुकानातून नवीन बॉल पेन नाही घेऊन जायचे, तर ज्या पेननी तुम्ही आत्तापर्यंत पेपर सोडवत आहात आणि जो बऱ्यापैकी शिल्लक आहे असेच रुळलेले पेन घेऊन जायचे आहेत। आपण नवीन पेन घेऊन गेलो की तो लवकर रुळत नाही आणि तो खरखर खरखर चालतो, स्मूथ चालत नाही आणि आपल्यालाच कम्फर्टेबल फिलिंग मिळत नाही। त्यामुळे आपले नेहमीचे वापरातले जे 2 बॉल पेन आहेत, काळा किंवा निळा, हे घेऊन जायचे आहेत। पेन्सिल अजिबात वापरायची नाही आहे। त्यानंतरची गोष्ट म्हणजे पॅड घेऊन जायचा आहे सोबत। पाणी बॉटल स्वतःची सोबत ठेवायची आहे। पेपरला जाऊन बसण्यापूर्वी वॉशरूमला वगैरे जाऊन यायचं असेल तर जाऊन यायचं आहे। मध्ये उठून अजिबात वेळ वाया घालवायचा नाही। जे काही आहे ते सुरुवातीलाच आवरूनच पेपरला जाऊन बसायचं आहे। 10:30ला हॉलमध्ये एंट्री मिळेल आणि प्रत्यक्ष पेपर 11 ते 12:30 या वेळेमध्ये होणार आहे पहिला। त्यानंतर 12:30 ते 1:30चा ब्रेक असणार आहे आणि 1:30 वाजता पुन्हा हॉलमध्ये एंट्री मिळेल आणि 2 ते 3:30 मध्ये इंग्लिश बुद्धिमत्तेचा पेपर होणार आहे। आता हे झालं परीक्षेच्या टायमिंगचं आणि पेपरच्या ठिकाणाचं म्हणजेच पेपरच्या सेंटरचं। पण याची तयारी पेपरच्या आदल्या दिवसापासून सुरू होते। ती कशी पहा। पेपर आहे उद्या म्हणजे रविवारी, म्हणून आपण शनिवारी रात्री म्हणजे आदल्या दिवशी खूप जागून अभ्यास करत बसतो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या पेपरवर होत असतो। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट असेल की शनिवारी रात्री कोणीही जागून अभ्यास करणार नाही। शनिवारी तुम्ही नेहमीपेक्षा 1 ते 2 तास जास्त झोपायचं आहे। का? जर तुमची पुरेशी झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही थकलेले राहणार आणि आपला जो ब्रेन आहे, मेंदू, तो जर दमलेला असेल, थकलेला असेल, पुरेशी त्याला विश्रांती मिळाली नसेल तर तो तेवढ्या सुपरली काम करू शकत नाही। त्याची एफिशियन्सी कमी होऊन जाते, कार्यक्षमता कमी होते। त्यामुळे आदल्या रात्री कोणीही जागणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदल्या रात्री काय खाणार। आदल्या रात्री कोणीही फास्ट फूड किंवा तेलकट मसालेदार असं काहीही जास्त खायचं नाही आहे की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुमच्या पोटामध्ये मळमळणं किंवा जळजळ होणं यासारखे त्रास होतील, डोकं दुखायला लागणं आणि त्याचा विपरीत परिणाम पेपरवर होत असतो। हो, ह्या मायक्रो गोष्टी आहेत की ज्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण आपण जर तंदुरुस्त असू तरच पेपर आपण इफेक्टिव्हली सोडवू शकतो। 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या। पुरेशी झोप मिळाली पाहिजे। आदल्या रात्री जेवणामध्ये हलका आहार घ्यायचा आहे, आहारात बदल करायचा नाही आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी काय करणार, तुमच्या नेहमीच्या रुटीननं आवरणार आहात, पेपरला जाण्यासाठी तयार होणार आहात। पेपरला जाताना खाऊन जायचं आहे, कोणीही उपाशी पोटी जाणार नाही। पेपरला जाताना खाऊन गेल्यामुळे काय, पोटात जर असेल तर मेंदू काम करतो, त्यामुळे हलका आहार घेऊन जायचा आहे। भरगच्च खाल्ले आणि पेपरला जाऊन झोप आली असं सुद्धा होऊ द्यायचं नाही। हलका आहार घ्यायचा आहे, सकाळी लाईट खायचं आहे आणि पेपरला जायचं आहे। पेपरला जाताना सेंटरला आपल्याला वेळेवर पोहोचायचं हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे। ज्या प्रो टिप्स आहेत त्या मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। आता पहिला पेपर झाला, पेपरला बसल्यानंतर काय करायचं आहे।
पेपरला बसल्यावर आपण खूप एनर्जीमध्ये असतो, खूप अभ्यास केला आहे, कधी एकदाचा पेपर देतो आणि कधी मोकळा होतोय, अशासुद्धा आपल्या मनामध्ये विचार येत असतात. तर पेपरला गेल्यानंतर कुठेही घाई गडबड करायची नाही आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका मिळणार आहे. प्रश्नपत्रिका ही सीलबंद असणार आहे. जिथे कुठे तुम्हाला शंका वाटेल, म्हणजे प्रश्नांबद्दल नाही, तर पेपरमध्ये कुठे कोणती माहिती लिहायची आहे, काय करायचं आहे, यासाठी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर नमुना उत्तरपत्रिका दिलेली आहे. त्याचा फोटो मी तुम्हाला आता इथे दाखवतो. हा स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसतोय. या पद्धतीची नमुना उत्तरपत्रिका परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आणि यावरील माहिती भरत असताना कुठेही अडचण आली तर घाई गडबड करायची नाही, मनानेच काहीतरी करून ठेवायचं नाही. आपल्या वर्गामध्ये जे सुपरवायझर आहेत त्यांना त्या गोष्टी विचारायच्यात, आपल्या शंका क्लिअर करायच्या आहे आणि त्या पद्धतीने उत्तरपत्रिकेवरील माहिती भरायची आहे. त्यानंतर 11 वाजता तुम्ही पेपरचं सील खोलणार आहात आणि प्रत्यक्ष पेपर सोडवायला सुरुवात करणार आहात. सुरुवातीला खूप जास्त एनर्जी असते आणि आपण भरभर सोडवायला सुरुवात करतो आणि हीच घाई आपल्या अनेक चुका करून ठेवते. नेहमी लक्षात ठेवा, अति घाई ऑलवेज संकटात नाही. अति घाई अजिबात करायची नाही आहे. सुरुवातीपासून शांत मनाने पेपर सोडवायला सुरुवात करायची आणि आपल्या वेगामध्ये सातत्य ठेवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण प्रश्नपत्रिका वाचत बसतो. प्रश्नपत्रिका अजिबात वाचायची नाही. काही जण असं म्हणतात की सोपे प्रश्न आधी सोडवा, मध्यम, पण सोपे, मध्यम, कठीण असे काही सेपरेट केलेले नसतात प्रश्न. ते रँडमली आपल्या पेपरमध्ये आलेले असतात. त्यामुळे पेपर वाचत बसायचा नाही. पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करायची आहे. आणि हे सोडवत असताना जेव्हा कधी कठीण प्रश्न येतील मध्ये आणि जो पहिल्या प्रयत्नामध्ये प्रश्न सुटतच नाही आहे आपल्याला, अशा वेळी काय करायचे, त्यामध्ये अडकून बसायचं नाही. तो एक टाईम ट्रॅप असतो की तुम्हाला कळत नाही की एकाच प्रश्नामध्ये किती वेळ घालवला आपण. त्यामुळे असे प्रश्न पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही सुटला, गणितातला, बुद्धिमत्तेतले प्रश्न पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही सुटले तर त्यांना मागे ठेवायचे. पण हे करत असताना आपण रंगवत असलेले गोल वर खाली होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्या चुका तुमच्या होणार नाहीत, कारण भरपूर सराव परीक्षा तुम्ही सोडवलेल्या आहेत. आणि वर्तुळं कशी रंगवायची ही पण तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. वर्तुळ रंगवायला आधी बॉर्डरनी रंगवून घ्यायचं आहे आणि मग मधला भाग रंगवायचा. म्हणजे काय होतं, आपण रंगवलेलं वर्तुळाच्या बाहेर जात नाही. त्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाईघाईमध्ये आपण प्रश्न नीट वाचतच नाही. मी नेहमी जेवढेही आपले व्हिडिओ झाले त्या प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे की तुम्ही एखादा प्रश्न सोडून तुमचं उत्तर आलं कच्च्या कामात की नेहमी पुन्हा एकदा प्रश्नातली शेवटची ओळ वाचायची की आपल्याला विचारलेलं काय आहे आणि मगच उत्तराचा पर्याय नोंदवायचा आहे. जसा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे तसेच सर्व पर्याय देखील काळजीपूर्वक वाचायचे आहे. पहिलाच पर्याय बरोबर वाटतोय म्हणून लगेच रंगवायचा नाही. अगदी चौथ्या पर्यायापर्यंतचे पर्याय वाचायचे आहेत. कधी कधी तिसरा चौथा पर्याय अ व ब बरोबर किंवा पहिले 2 बरोबर किंवा वरील सर्व बरोबर असे देखील पर्याय असतात. एक लक्षात असू द्या, एकच पर्याय योग्य असणारे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला एकच अचूक उत्तर नोंदवायचं आहे. जिथे कुठे तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर बरोबर उत्तर माहीत नाही तर जी चुकीची उत्तरं आहेत ती बाद करायची आहेत. म्हणजे बरेचसे प्रश्न आपल्याला पर्यायावरून देखील सुटत असतात. त्यामुळे प्रश्नासोबतच सगळे पर्याय देखील आवर्जून वाचायचे आहेत. आणि फायनल जी प्रो टिप तुम्हाला सांगायची म्हणजे एकही प्रश्न सोडवायचा ठेवायचा नाही. शेवटचे 2, 3, 4 मिनटं राहिलेत आणि तुम्हाला असं दिसतंय तुमचे 5-7 प्रश्न सोडवायचेच राहिलेले आहेत आणि ते आता सोडवणं शक्य नाही, तर त्याचे तुम्हाला अंदाजे जे वाटतील ती वर्तुळं रंगवूनच जायची आहेत. त्यामध्ये असणारा लक फॅक्टरचा जो चान्स आहे तो आपला गमवायचा नाही, कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही चुकीचं उत्तर दिलं म्हणून तुमचे मार्क कमी होणार नाही आहे, पण तुम्ही वर्तुळच नाही रंगवलं तर मात्र त्याचे मार्क तुम्हाला मिळणारच नाही आहेत. त्यामुळे जर वेळ कमी पडला आणि दिसलं तुम्हाला की आपले एवढे प्रश्न सोडवायचे राहिलेत, सर्व वर्तुळं रंगवून यायची आहेत. सर्व म्हणजे काय, सगळी नाही रंगवायची. प्रत्येक प्रश्नाचं जे तुम्हाला योग्य वाटणारं उत्तर आहे त्याचे अंदाजे उत्तरं शेवटी जेव्हा वेळ कमी पडलेला आहे आणि आता तुमचे ते राहणारच आहेत, अशा वेळी ही स्ट्रॅटेजी आपण वापरायची आहे. पहिला पेपर झाला, तुम्ही पेपरवरून बाहेर आलात की पालकांना, तुमच्यासोबत असणाऱ्या शिक्षकांना फार उत्सुकता असते की कसा होता पेपर, कसा होता पेपर, पाहू द्या. पालक पेपर घेतात, लगेच विचारायला चालू करतात, याचं उत्तर काय दिलं, याचं उत्तर काय दिलं. आणि त्यात शेजारचा एखादा विद्यार्थी म्हणतो, नाही याचं उत्तर मी तर हे लिहिलं आहे, नाही हेच बरोबर होतं. आणि ही चर्चा जेव्हा होते तेव्हा आपण गोंधळून जातो, आपल्याला वाईट वाटतं, आपण नाराज होतो आणि त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर होतो. त्यामुळं पहिला पेपर झाला, तुम्ही बाहेर आलात की प्रश्नपत्रिका पालकांकडे देऊन टाकणे. याबद्दल माझ्याशी आता काही बोलू नका.
हे सरळ सरळ सांगणे, दुसरा पेपर झाल्यानंतर मग आपण दोन्ही पेपरची चर्चा करू, या पद्धतीचाच मेसेज आपण आपल्या पालकांना द्यायचा आहे. आता पहिला पेपर झाल्यानंतर 1 तासाचा ब्रेकमध्ये आहे. या 1 तासामध्ये काय करणार? बरेचसे विद्यार्थी काय करतात, सेंटर नवीन असतं, शाळा नवीन असते, तर सगळीकडे फिरत बसतात, पळापळ करत बसतात आणि त्यामध्ये दमून जातात. तर अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत. मधल्या ब्रेकमध्ये सेंटर सोडून कुठेही लांब जायचं नाही. दुसऱ्या पेपरला पोहोचायला उशीर होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. पळापळ करायची नाही, धावपळ करायची नाही. छानपैकी सावलीला बसायचं आहे, मस्तपैकी थोडं खाऊन घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि दुसऱ्या पेपरसाठी शांत मनाने तयार व्हायचं आहे. पहिल्या पेपरची कसलीही चर्चा मधल्या ब्रेकमध्ये करायची नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कच्चं काम करतो, हे कच्चं काम फार गबाळेपणाने जर केलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. कसे? आपण कच्चं काम करतो, उत्तर काढतो, परत प्रश्नाकडे जातो, पर्याय वाचतो आणि परत ते कच्चं काम कुठे आहे ते पाहायला गेलं की आपल्यालाच सापडत नाही की आपण नेमकं कुठं केलं होतं. त्यामुळं कच्च्या कामासाठी जी जागा दिलेली आहे त्याच जागेमध्ये आपल्याला सर्व कच्चं काम करायचं आहे आणि ते करतानाही ओळीनं करायचं, जेणेकरून आपल्याला शोधायला आपल्याला वेळ जाणार नाही आणि कोणत्या प्रश्नाचं कच्चं काम आपण कुठे केलं हे आपल्याला लगेचच सापडू शकेल. या सर्व प्रो टिप्सचा जर तुम्ही वापर केला आणि या पद्धतीने जर तयारी करून पेपरला गेलात तर नक्कीच यश तुमचं आहे, अभ्यास तुमचा झालेलाच आहे आणि हा कॉन्फिडन्स मनाशी ठेवायचा आहे की येस, माझा अभ्यास झालेला आहे आणि मी सगळा पेपर अचूकपणे सोडवणारच आहे. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेसाठी हार्दिक 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 शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जा आणि मस्तपैकी पेपर देऊन या. नक्कीच तुम्ही जिंकून येणार आहात आणि पेपर झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरून तुम्ही आन्सर की पाहून तुमचा स्कोअर देखील कॅल्क्युलेट करू शकाल. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.